क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। निरपेक्ष व निर्भीड पत्रकारिता करा, मैत्री सर्वांशी ठेवा, पण पत्रकारिता करताना पत्रकारांचाच धर्म पाळा। राजकारणातील अपप्रवृत्ती दूर झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांनी नाशिक येथील अधिवेशनात केले आहे। व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन नाशिकमध्ये झाले। यावेळी उद्घाटन प्रसंगी वानखेडे बोलत होते। राज्यातील पत्रकारांच्या पाल्यांना दरवर्षी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्य वितरण सोहळ्याचा शुभारंभ व ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार सोहळा स्पोर्ट क्लब गरुड झेप अकॅडमी इथे झाला। यावेळी धुळे जिल्ह्यातील सिंदखेड तालुका अध्यक्ष प्रदीप दीक्षित यांची उत्कृष्ट तालुका अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले। व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे अध्यक्षस्थानी होते। प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश अध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष तथा मुख्य संयोजक योगेंद्र दोरकर, उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ, डॉक्टर श्रीकांत सोनवणे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यावेळी उपस्थित होते। वानखेडे पुढे म्हणाले की इलेक्ट्रॉनिक्स पत्रकारिता सर्वदूर पोहोचत असल्याने ग्लॅमर आहे, मात्र तरी सुद्धा काहीतरी नवे शोधण्याची आणि वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची वृत्ती पत्रकारांनी कायम ठेवायला हवी। यावेळी त्यांनी आलेले अनुभव सांगितले। जीवनात अनेक बरे वाईट प्रसंग आले, निर्भीडपणे मी ते हाताळलो। लोकशाही मूल्ये रुजवण्यासाठी दिल्ली मुंबईपेक्षा ग्रामीण निम शहरी भागातील पत्रकार अधिक झपाटून काम करतात, असे गौरवोद्गार त्यांनी काढले। या पत्रकारांच्या मूलभूत समस्या सुटल्या तर अधिक जोमाने चांगली पत्रकारिता करतील, असा विश्वास व्यक्त केला। पत्रकारिता हे दुधारी शस्त्र, तोलून मापून विचारांती हाताळायला हवे, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।